आपण पाहता न्यूज 15 मराठी आणि आता पाहणार आहोत 24 तासातील राज्याच्या महत्त्वाच्या घडामोडी। खराब केळी दिली म्हणून जाब विचारला तर मुख्याध्यापिकेने केलं मुलाचं लैंगिक शोषण, मुख्याध्यापिकेविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शाळेतील मुख्याध्यापिकेने एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलानं पालकांकडे तक्रार केली असता नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला, मात्र हाच राग मनात धरून सर मुख्याध्यापिकेनं 8 वर्षाच्या मुलाची पॅन्ट उतरवून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील जवळा बुद्रुक या ठिकाणी घडली आहे। तर पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा पोस्को अंतर्गत दाखल करण्यात आलाय। मुलगा जखमी असून या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या निवडणुकीत इतके मताधिक्य मिळवणं हीच दिवंगत खासदार गिरीश बापट साहेबांना श्रद्धांजली। मुरलीधर मोहोळ देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय नेते आणि पदाधिकारी त्या अनुषंगानं तयारीला लागलेत। अशातच पुणे लोकसभा सध्या चर्चेत असून गेल्या लोकसभा निवडणुकीत इतके मताधिक्य मिळवणं हीच दिवंगत खासदार गिरीश भाऊ बापट साहेबांना श्रद्धांजली असेल अशी प्रतिक्रिया लोकसभा महायुतीचे उमेदवार भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। मला तेच सांगतो की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला तिकीट द्यावं। शेवटी जो तो ज्याच्या पक्षात ज्याला वाटतं की निवडून येण्याची किंवा लढत देण्याची क्षमता शेवटी देणार ना, तो त्यांचा प्रश्न आहे। त्याच्यात मला काय बोलायला दोघे जण आहेत त्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे, ते सुद्धा स्टँडिंग राहिले, तुम्ही सुद्धा राहिलेले आहेत, दोन्ही तुम्ही मित्र आहात। अशी लढाई कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात? आणि तुम्हाला पुण्याची एक संस्कृती आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं। ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार, मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे। आमच्यातली मैत्री अगोदरही होती, निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील। साधारण किती मतांनी तुम्ही निवडून याल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी आता आकडेच जाणार नाही, पण तुम्हाला समजेल, तुम्ही त्याचं रोज आज फिरताय, फील्डवरती पाहताय, तेव्हा निश्चितपणे आमचा विजय सोपा एवढं नक्की आहे। दोन्ही पक्षात बापट साहेबांचा लीड कायम ठेवाल का? 100% आणि तीच बापट साहेबांना श्रद्धांजली असेल। शिवसेना सोडण्यास तयार पण लोकसभा लढवणारच विजय शिवतारे। अजितदादांविरोधात लढण्यावर ठाम। शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलाय। या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। मात्र बारामतीमधून आपण निवडणूक लढवणार असल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीर केलंय। त्यामुळे याचा मोठा फटका हा राष्ट्रवादीला विशेषतः अजितदादांना बसण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार आणि विजय शिवतारे यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आढळरावांविरोधात 20 वर्ष टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचं मनोमिलन कसं होणार? खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सवाल। शिरूर लोकसभेची निवडणूक पक्षनिष्ठेविरोधात पेडूक उड्या या पद्धतीची आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात 20 वर्ष टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होणार असा सवाल शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय। डॉक्टर कोल्हे यांची राजगुरुनगर येथे पत्रकार परिषद झाली, त्यात ते बोलत होते। मतदारसंघातील विकास कामांबाबत समोरासमोर बसून चर्चेस तयार आहे असं आव्हानही त्यांनी दिलंय। तर दादांवर प्रहार करत आढळराव यांच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीची तुलना माझ्या 5 वर्षातील कारकिर्दीशी करणं अयोग्य असा प्रश्न देखील त्यांनी केलाय। मावळमधील चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर फाशीची शिक्षा। बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर सत्र न्यायालयानं आरोपीला फाशी तसेच आरोपीच्या आईला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तेजस उर्फ महिपत तळवी असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव असल्याची माहिती मावळ पोलिसांनी दिली आहे। मावळ तालुक्यातील कोथरुणे येथील बालिकेचा ऑगस्ट 2022 कालावधीत अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला। या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली। पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तेजस दळवी याला संशयित म्हणून अटक केली। त्यानंतर त्याच्या आईला देखील अटक केली आहे। या खटल्याची सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात झाली। न्यायालयानं तेजस दळवी याला फाशीची शिक्षा सुनावली। त्याच्या आईचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यानं 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे।